नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमित चव्हाण तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सक्सेस एज करिअर अकॅडमीमध्ये, अर्थात आपल्या सेकामध्ये. तर चला, आपली बुद्धिमत्ता चाचणीची सिरीज इथे चालू आहे आपली. तर आज आपला टॉपिक आहे दिनदर्शिका. या टॉपिकचा जर विचार केला तर बऱ्याच विद्यार्थ्यांना हा जो काही ठराविक टॉपिक आहे, हा ठराविक टॉपिक खूप अवघड होऊन बसलेला आहे. तर आपण अत्यंत सोप्या पद्धतीने आणि प्रत्येकाला आउट ऑफ मार्क दिनदर्शिकेमध्ये कसे येतील या पद्धतीनेच आपण या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. आणि आता तुमची दिनदर्शिकेबद्दलची जी काही भीती होती ती आता तुमच्या मनातून जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. चला, तर वेळ न घालवता चला आपण विषयाला हात घालूयात विद्यार्थ्यांनो. दिनदर्शिका टॉपिक बघण्याच्या अगोदर आपल्याला काही बेसिक गोष्टी, काही बेसिक कन्सेप्ट माहित असणं खूप गरजेचं आहे विद्यार्थ्यांनो. तर चला एक एक काढून घेऊयात, ठीक आहे. तर तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे बघा, आपला जो काही दिवस असतो तो किती तासाचा असतो विद्यार्थी मित्रांनो? तो असतो 24 तासांचा, ठीक आहे. आणि आपल्या महिन्यामध्ये दिवस किती असतात? ते महिन्यानुसार वेगळे दिवस असतात विद्यार्थ्यांनो. आठवडा आपला 7 दिवसांचा असतो, पण महिने मात्र प्रत्येक महिन्यानुसार ते महिनागणिक वेगवेगळे त्यांच्यामध्ये दिवस असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे जसं जानेवारी महिना आपला 31 दिवसांचा झाला, ठीक आहे. फेब्रुवारी महिना एकतर साधारण वर्ष असेल तर 28 दिवसांचा असतो, लीप वर्ष असेल तर 29 दिवसाचा असतो. मार्च महिना 31 दिवसांचा असतो, त्यानंतर एप्रिल 30 दिवसांचा असतो. ह्या पद्धतीनं आपल्याला ह्या प्रत्येक महिन्यामध्ये किती दिवस आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. आणि लीप वर्षाची जी काही कन्सेप्ट आहे ती पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर चला आपण सगळे जे काही कन्सेप्ट आहेत ते बघून घेऊयात. तर चला बघा, साधारण वर्षाचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर साधारण वर्षामध्ये किती दिवस असतात? तर साधारण वर्षामध्ये एकूण दिवस असतात हे आपले 365. आणि त्याच पद्धतीनं जर तुम्ही लीप वर्षाचा जर विचार कराल तर लीप वर्षामध्ये एकूण दिवस किती असतात विद्यार्थ्यांनो? तर एकूण दिवस असतात 366. 365 आणि 366 म्हणजे लीप वर्षामध्ये फरक काय असतो? तर लीप वर्षामध्ये एक दिवस एक्स्ट्रा आलेला असतो. हा एक दिवस एक्स्ट्रा का बरं येतो विद्यार्थी मित्रांनो? हा दिवस एक्स्ट्रा येतो कारण की जे काही ठराविक वर्ष असतं त्यामध्ये ठराविक जो काही काळ आहे, जो दिवस असतो, तो दिवस जो टोटल असतो आपला तो 24 तासांचा नसतो विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. तो दिवस काही ठराविक मिनिट वगळता तो दिवस असतो आपला. तर जे काही मिनिट राहिलेले आहेत ते मिनिट कुठे होतात? ते सगळे ऍड होतात. 4 वर्षामध्ये हळूहळू सगळे मिनिट ऍड होतात आणि तो एक दिवस त्याचा पूर्णपणे तयार होतो आणि तो दिवस 4 वर्षानंतर आपला लीप वर्षामध्ये गणला जातो विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. तर बघा, आपण जर सगळ्या गोष्टीचा विचार केला, तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे 7 दिवस एका आठवड्यामध्ये असतात, ठीक आहे. तर आपण 365 म्हणजे आपल्या साधारण वर्षाचा जर आपण विचार केला, 365 दिवसांचा जर विचार केला तर त्यामध्ये काय दिसतं? आपण जर त्याला 7 ने भागितलं तर आपल्याला त्या वर्षामध्ये एकूण आठवडे किती हे आपल्याला कळेल विद्यार्थ्यांनो, ठीक आहे. तर त्या वर्षामध्ये, त्या ठराविक वर्षामध्ये एकूण आठवडे किती येणार विद्यार्थ्यांनो? 52 आठवडे येणार. ते आठवडे कसे मिळतील? आपण 365 ला 7 ने भागितल्यानंतर, ठीक आहे. म्हणजे 52 आठवडे. आणि जे काही दिवस बाकी राहिलेत ते आपले वेगळे दिवस येणार. म्हणजे एक दिवस बाकी राहतो, त्यामुळे एक दिवस जास्त. म्हणजे टोटल आपल्या साधारण वर्षाचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये 52 आठवडे येतात आणि एक दिवस आपला बाकी राहतो, म्हणजे एक दिवस एक्स्ट्रा राहतो, ठीक आहे. कळलं विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे याचाच अर्थ काय होईल विद्यार्थ्यांनो? समजा एखादा दिवस आहे, ठीक आहे. आता एखादा वर्ष आहे, त्या वर्षाचा पहिला जो दिवस आहे म्हणजे 1 जानेवारी, हा जर दिवस आपल्या रविवार या दिवसाला जर चालू झाला, ठीक आहे, तर वर्षाचा शेवट कोणत्या दिवसानं होईल विद्यार्थी मित्रांनो? तर वर्षाचा शेवट पण तो त्याच दिवसानं होणार आहे, कारण की तो एक दिवस एक्स्ट्रा येईल. म्हणजे 52 आठवडे पूर्णपणे कंप्लीट झालं. तुम्हाला गोष्ट माहित आहे, आपल्या आठवड्यामध्ये 7 दिवस आहेत, ठीक आहे. 7 दिवस पूर्ण झाले की एक आठवडा होतो. म्हणजे समजा रविवारपासून जर आपला तो दिवस चालू झाला तर आपण 52 आठवडे घेतले तर पूर्ण असे 52 शेवटच्या शनिवारपर्यंत जो काही 52 आठवड्यातला शेवटचा दिवस येईल तो कोणता येणार आहे? दिवस शनिवार येणार आहे. आणि हा जो काही दिवस एक्स्ट्रा राहिलेला आहे हा दिवस तोच येईल विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आपला जो रविवारी जर आपला तो वर्ष चालू झाला होता, त्या रविवारी या दिवसानं हा वर्ष चालू झाला होता, तर शेवट पण कोणत्या दिवसानं होईल? तो शेवट पण रविवार या दिवसानंच होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आता का होणार आहे मी तुम्हाला समजावून सांगितलं, कारण की आठवड्यामध्ये असतात 7 दिवस, ठीक आहे. आठवड्याचा पहिला दिवस जर रविवार आपण घेतला तर शेवटचा दिवस घेतो आपण शनिवार. म्हणजे हे जे काही 52 आठवडे आहेत, या 52 आठवड्यातला शेवटचा दिवस पण जो काय होता तो कोणता येईल? शनिवार येईल. आणि हा जो काही एक्स्ट्रा दिवस आहे हा येईल आपला रविवार. अशा पद्धतीनं ही कन्सेप्ट होती विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यांना तुम्हाला कळलं, ठीक आहे. म्हणजे साधारण वर्षामध्ये
ज्या दिवसानं ज्या वारानं तो वर्ष चालू होतो त्याच वारानं त्या वर्षाचा शेवट होतो विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि पुढचा जो काही वर्ष असतो तो वर्ष मग चालू कसा होईल, त्याच्या समोरच्या वारानं तो वर्ष चालू होईल. समजा मी एखादा उदाहरणावरून तुम्हाला सांगतो. 2001 हे नॉर्मल वर्ष आहे. या वर्षाचा म्हणजे समजा म्हणतोय, अझूम करा, ठीक आहे. 2001 मध्ये आपला जो 1 जानेवारी होता 2001चा, तो 1 जानेवारीला कोणता दिवस होता, समजा तो सोमवार होता, ठीक आहे. तर 2001चा जो शेवटचा दिवस होता ना विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे वर्षातला शेवटचा दिवस, तो पण सोमवारच असणार आहे, ठीक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, तो पण सोमवारच असणार आहे. आणि 2002 मधला जो काही पहिला दिवस असेल ना विद्यार्थ्यांनो, तो काय असणार आहे, याचा पुढचा दिवस. म्हणजे ह्या वर्षाची सुरुवात जर 2001 ची सुरुवात आपली सोमवारने झाली असेल तर 2002 ची सुरुवात कशाने होईल, तर 2002 ची सुरुवात त्याच्या समोरचा वार, म्हणजे हा जर सोमवार असेल तर त्या वर्षी कोणता येणार आहे, तर मंगळवार येईल विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, ठीक आहे. कळली सगळ्यांना ही कन्सेप्ट, साधारण वर्षाबद्दलची, सगळ्या वर्षाबद्दलची माहिती. आता लीप वर्षाबद्दल आपण जाणून घेऊया, ठीक आहे. तर बघा, तुम्हाला सांगितलं मी की पूर्णपणे 24 तासाचा जरी आपण दिवस तो पकडला, पण तो पूर्णपणे 24 तास राहत नाही, ठीक आहे. तो ठराविक एक काल काय आहे, काही मिनिटं काय आहेत ते कमी पडतात. तर ते जे वाढलेले जे काही मिनिटं आहेत ते काय होतं, 4 वर्षानंतर, दर 4 वर्षानंतर ते तिथं वाढतात आणि त्याचे पूर्ण 24 तास तयार होतात. तर तो 24 तासाचा जो दिवस येईल, तो एक्स्ट्रा दिवस 4 वर्षानंतर त्या ठराविक लीप वर्षामध्ये येतो. आणि तो दिवस कोणता घेतो विद्यार्थी मित्रांनो, तर तो दिवस आपण आपल्या जो काही कॅलेंडर आहे, ग्रेगरियन कॅलेंडर जे आहे, आपलं इंग्लिश कॅलेंडर जे आहे, त्यानुसार आपला फेब्रुवारी महिना आपला त्या वर्षी 29 दिवसाचा असतो. म्हणजेच नॉर्मली आपले 365 दिवस, आणि हा जो काही एक एक्स्ट्रा दिवस आलेला आहे ना विद्यार्थ्यांनो, हा दिवस येतो फेब्रुवारी महिन्यामध्ये, ठीक आहे. फेब्रुवारी या महिन्यामध्ये तो एक्स्ट्रा दिवस येतो. म्हणजे नॉर्मल वर्षी आपला फेब्रुवारी महिना किती दिवसांचा असतो, तो असतो 28 दिवसांचा. मात्र या लीप वर्षामध्ये तो असतो 29 दिवसाचा, ठीक आहे. म्हणजे तो एक्स्ट्रा दिवस म्हणजेच कोणता, तो 29वा दिवस, ठीक आहे. कळली विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट, ठीक आहे. तर मग या 366ला आपण 7ने भागलं तर त्या वर्षामध्ये एकूण आठवडे किती आपल्याला शोधता येईल. तर आपण 366ला जेव्हा आपण 7ने भागू तेव्हा ते उत्तर येणार आहे 52, ठीक आहे. आणि बाकी येणार आहेत 2. तेच आपण वर इथं दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच त्याही वर्षामध्ये 52 आठवडे येणार आहेत आणि 2 दिवस जास्त येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. कळलं तुम्हाला, ठीक आहे. आता बघा, यामध्ये आपण साधारण वर्षामध्ये ज्या पद्धतीने आपण अभ्यास केला, म्हणजे ज्या दिवसानं जो वर्ष चालू होईल त्याच दिवसानं तो वर्ष समाप्त होईल. मात्र लीप वर्षामध्ये काय होईल, यामध्ये 2 दिवस जास्त आल्यामुळे काय होईल, ज्या दिवसाने ज्या वाराने तो वर्ष चालू होईल त्याच्या समोरच्या वाराने तो वर्ष समाप्त होईल. म्हणजेच जर समजा पकडा, लीप वर्ष, एखादा लीप वर्ष आहे, म्हणजे जसं मी उदाहरण घेतो की 2004 हे लीप वर्ष आहे. आता 2004च का घेतलं विद्यार्थी मित्रांनो, ज्या वर्षाला 4ने भाग जाईल ते समोर कन्सेप्ट आहे, मी समोर तुम्हाला क्लिअर करतो, पण तुम्ही अजूम करा. चला, इथं तुम्ही एवढं समजून घ्या की 2004 लीप वर्ष आहे, ठीक आहे. तर हे जे काही 2004 लीप वर्ष आहे, यामध्ये काय होतं, 52 आठवडे आहेत आणि 2 दिवस एक्स्ट्रा आहेत. तर ह्या 2004चा जो काही पहिला दिवस आहे त्याला मी पकडलं, समजा रविवारच पकडलं, बघा, ठीक आहे. म्हणजे 2004ची जी काही सुरुवात होती ती रविवार या वाराने त्या 2004ची सुरुवात झाली. तर मग त्या वर्षाचा शेवट कसा होईल, 2 दिवस बाकी राहिले आहेत. म्हणजेच जो शेवटच्या अगोदरचा दिवस होईल तो रविवार आणि त्याच्या समोरचा दिवस येईल सोमवार. म्हणजेच लीप वर्षाची या 2004चा जो काही शेवट होईल तो कोणत्या वाराने होईल, तर तो होणार आहे सोमवार या वाराने. कळलं विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे त्याची सुरुवात होईल रविवारने 2004ची आणि शेवट होईल सोमवारने. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, ठीक आहे. म्हणजेच जर 2005चा जो काही पहिला वार होणार आहे, तो पहिला वार होणार आहे त्याचा 2 दिवसानंतरचा, म्हणजे ज्या वाराने सुरुवात झाली रविवारने 2004ची, तर 2005ची सुरुवात कोणत्या वाराने होईल विद्यार्थ्यांनो, तर 2005ची सुरुवात होईल मंगळवाराने, ठीक आहे. कळली कन्सेप्ट, अत्यंत महत्वाचं ही कन्सेप्ट होती विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे बघा, नॉर्मल वर्षामध्ये ज्या वाराने सुरुवात होतो त्याच्या पुढील वर्षामध्ये त्याच्या समोरच्या वाराने त्याची सुरुवात होतो. मात्र लीप इयर मध्ये काय होतं, ते जे काही वार वाढतात ना ते दोन याने वाढतात. म्हणजे जसं रविवारने जर चालू होत असेल तो वर्ष, लीप वर्ष, तर त्याच्या समोरचा वर्ष त्याच्या पुढच्या दोन वाराने त्या वर्षाची सुरुवात होईल विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. ही होती आपली बेसिक कन्सेप्ट. आणि किती वार होते ते पण तुम्हाला कळलं, कोणत्या महिन्यात ते वार होते ते पण कळलं. आता आपण समोरचं कन्सेप्ट बघून घेऊया, ठीक आहे. सगळ्यांना कळलं असेल असं मी गृहीत धरतो आणि
समोरच्या कन्सेप्टला हात घालतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. जर तुम्हाला कळलं नसेल मी जे काही सांगितलं आता इथं समजून, ते जर काही तुम्हाला कळलं नसेल तर काय करायचं, तुम्ही हा जो काही व्हिडिओ आहे, ठराविक व्हिडिओ आहे, व्हिडिओ अपलोड केलेला असल्यामुळे तुम्ही कितीही वेळेस त्याला बघू शकता. तुम्ही ते काय करायचं, मागे जायचं आणि पुन्हा व्हिडिओ बघायचा, समजणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. पण आजच्या आजच क्लिअर करून घ्यायचं आहे आणि सगळ्या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन आले पाहिजेत. त्यामुळे जे काही मी सांगतो ते आपल्या डायरेक्ट डोक्यात जाईल, ह्याच पद्धतीने तुम्हाला शिकून घ्यायचं आहे. ठीक आहे. चला बघा, आता महत्वाचे काही मुद्दे आहेत, ते महत्वाचे मुद्दे बघूयात आपण इथं. बघा, मी तुम्हाला तेच सांगितले की साध्या वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते त्याच वाराने त्याचा शेवट होतो. मी सांगितलं तुम्हाला, ज्या वाराने त्याच्या साध्या वर्षाची सुरुवात होईल त्याच वाराने त्याचा शेवट होतो. आणि लीप वर्षामध्ये ज्या वाराने सुरू होतो त्याच्या पुढच्या वाराने त्याची समाप्ती होते. ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या होत्या. साध्या वर्षामध्ये काय होतं, ज्या वाराने सुरुवात होते त्याच वाराने त्याचा शेवट होतो. मात्र लीप वर्षामध्ये काय होते, ज्या वाराने सुरुवात होते त्याच्या समोरच्या वाराने त्याचा शेवट होतो. ठीक आहे. त्या दोन आपल्याला हे काही दोन गोष्टी होत्या त्या पहिल्या मुद्द्यातील, ह्या गोष्टी आपण मी मागच क्लिअर करून घेतल्यात, ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. चला, आता दुसरा महत्वाचा मुद्दा बघा. हा लीप वर्षासाठी महत्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तुम्हाला जवळपास तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्हाला एक गोष्ट माहित असेल की लीप वर्ष म्हटल्यावर काय असतं, ज्या वर्षाला 4ने भाग जातो, 4ने निशेष भाग जातो. निशेष म्हणजे काय होतं, जेव्हा कोणतीही आपण जे कोणत्याही संख्येला एका ठराविक संख्येने भाग देतो, कोणतीही संख्या जर बाकी राहत नसेल तर त्यावेळेस काय म्हणतात, त्याला निशेष भाग जाणे. जर बाकी राहत असेल तर त्याला आपण निशेष भाग जाणे म्हणू शकत नाही. ठीक आहे, कळलं? तर चला बघा, तर म्हणजे काय आहे, एका ठराविक वर्षाला 4ने भाग तर जाईलच, म्हणजे तो वर्ष लीप वर्ष होईल. मात्र शतक वर्षासाठी ही कन्सेप्ट वेगळी आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे एखादं शतक वर्ष असेल, म्हणजे आता बघा, नॉर्मल वर्ष म्हणजे कोणतं, मी तुम्हाला सांगितलं 2004 हे समजा नॉर्मल वर्ष झालं. ह्या नॉर्मल वर्षाला 4ने भाग जाईल का विद्यार्थी मित्रांनो? ह्या नॉर्मल वर्षाला 4ने भाग जातो म्हणून तो लीप वर्ष झाला. मात्र शतक वर्षांसाठी वेगळी कन्सेप्ट आहे. मग शतक वर्ष कोणते असणार आहेत, तर शतक वर्ष असणार आहेत जसं म्हणजे आता 2100 झालं, ते झाले 2200 झाले, ते झाले 2300 झाले, ते 2400 झाले. ठीक आहे. ह्या पद्धतीचे जे काही वर्ष आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, हे झाले शतक वर्ष. ह्या वर्षांना आपण म्हणायचं शतक वर्ष. तर ह्या शतक वर्षांबद्दलचं कन्सेप्ट काय आहे, या शतक वर्षाला 400 ने निशेष भाग जातो, त्याला लीप वर्ष म्हटलं जाते. म्हणजे साधारण वर्ष म्हणतो मी, जे नॉर्मल आपले जे वर्ष आहेत त्यांना 4ने भाग जातो ते तर लीप वर्ष येणारच आहेत. मात्र शतक वर्षांसाठी अजून एक आपला हा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागणार आहे. शतक वर्षांसाठी काय करायचं आहे, तर त्या ठराविक शतक वर्षाला 400 ने पण भाग जाणं महत्वाचं आहे. आता का तसं घ्यायचं बघा. आता बघा, हे जे काही 2200 आहेत किंवा 2100 आहेत, बघा मी समजा 2200ला 4ने भाग दिला. ठीक आहे. तर 2200ला 4ने भाग जातो का विद्यार्थी मित्रांनो? जातो का? जाणारच आहे, कारण की 4च्या विभाज्यतेची कसोटी आपल्याला माहित आहे. शेवट जर 2 शून्य असतील तर ते काय होते, आपल्याला त्या संख्येला 4ने आपण भाग देऊ शकतो. त्यामुळे 2200ला आपण 4ने भागू शकतो. ते 4ने तर त्या संख्येला भाग जातो म्हणून ते लीप वर्ष होणार का? नाही. आपला अजून एक मुद्दा काय आहे, तो शतक वर्षाला 400 ने भाग जायला पाहिजे. मग ह्या 2200ला आपल्या 400 ने भाग जाईल का? सांगा बरं. 2200ला 400 ने भाग जाईल का? हे 2 शून्य आपण काढून टाकायचे. 22ला भाग जातो का 4ने? तर भाग जात नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच 2200 हा जो काही ठराविक वर्ष, हा वर्ष लीप वर्ष येणार नाही विद्यार्थी मित्रांनो. ही पण गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या. ठीक आहे. मग त्याच पद्धतीनं आपलं जर 2400ला आपण 400 ने भागिलं, ठीक आहे, 4ने भागल्यावर आपलं उत्तर तर येणारच आहे, मी तुम्हाला सांगितलं आहे. मात्र 400 ने जर भागितलं तर हे 2 शून्य आपण कट करून टाकायचे. तर 24ला 4ने भाग जातो का? तर 24ला 4ने भाग जातो. त्यामुळे 2400 जो काही वर्ष आहे तो वर्ष येणार आहे लीप वर्ष. म्हणजे ह्या लीप वर्षाचे जे काही कन्सेप्ट आहे तुम्हाला कळले आहेत. हे कधी कधी हे डायरेक्ट यावर क्वेश्चन विचारतात विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे मी इतकं डिटेल तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगितली आहे. ठीक आहे. तर कळलं असेल सगळ्यांनाच लीप वर्षाची जी काही कन्सेप्ट होती ती. ठीक आहे. म्हणजे वर्षामध्ये दिवस किती, लीप वर्षामध्ये दिवस किती, लीप वर्ष कोणते असतात, कशा पद्धतीने असतात, कोणत्या वाराने सुरुवात होऊ शकते आणि त्याचा शेवट काय होईल, पुढचा वर्ष कोणत्या पद्धतीने, सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर केल्या आहेत. ठीक आहे. आता इथं पण त्याच पद्धतीने सांगितलेलं आहे. जे काय होतं उदाहरण देऊन तिथं सगळं एक्सप्लेन केलं. मी तुम्हाला आताच त्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या. ठीक आहे. आता समोरचा कन्सेप्ट बघूया विद्यार्थी मित्रांनो. बघा आता बघा, आता एक्स्ट्रा डेज किंवा ऑड डेज हे काय इथं विषय आहे, त्यामध्ये काय आहे एकदा बघून घेऊया. ठीक आहे. चला बघा,
तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे आपला जो काही महिन्यातला आठवडा असतो किंवा कोणताही आठवडा जो काही असेल तो किती दिवसांचा असतो विद्यार्थी मित्रांनो? 7 म्हणजे 7 दिवसांचा असतो. ठीक आहे. तर बघा तुम्हाला सगळ्यांना माहित आहे जानेवारीमध्ये 31 दिवस आहेत, फेब्रुवारीमध्ये 28 दिवस, आपल्या साधारण वर्षात लीप वर्षात 29 दिवस. ठीक आहे. मार्चमध्ये 31 दिवस, एप्रिलमध्ये 30 दिवस, मे महिन्यात 31 दिवस, जून महिन्यात 30 दिवस. ठीक आहे. त्याच पद्धतीने जुलै आणि ऑगस्ट हे 2 महिने लक्षात ठेवा, यामध्ये 31 दिवस असतात. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात 30 दिवस, ऑक्टोबर महिन्यात 31 दिवस, नोव्हेंबर महिन्यात 30 दिवस आणि डिसेंबर महिन्यात 31 दिवस. ठीक आहे. आपल्याला या दिनदर्शिका या टॉपिकमध्ये आपल्याला इंग्रजी महिनेच माहित असणं गरजेचं आहे. त्यामुळे इंग्रजी महिन्यांबद्दलची सगळी माहिती आपल्याला असणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर बघा सगळ्यांना ही गोष्ट माहित आहे की कोणत्या महिन्यामध्ये किती आपले दिवस असतात. ठीक आहे. म्हणजे 31 दिवस कोणत्या महिन्यात असतात आणि 30 दिवस किंवा 28 दिवस कोणत्या महिन्यात असतात हे आपल्याला सगळ्या गोष्टी कळल्यात. ठीक आहे. तर बघा हा ऑड दिवस हा कन्सेप्ट काय आहे? ऑड दिवस म्हणजे काय? आठवड्यातले जे काही आपण दिवस मायनस केले, म्हणजे समजा हा 31 दिवसाला आपण 7 ने भागिलं म्हणजे आपल्याला जे काय आठवड्यात किती येतील, आठवडे किती येतील पूर्ण हे आपली गोष्ट कळेल. तर आपण 7 ने भागल्यावर काय होईल? 7 चोक 28 म्हणजे 4 आठवडे आपले पूर्ण होतील. आणि बाकी किती राहणार आहेत विद्यार्थी मित्रांनो? तर बाकी राहणार आहेत 3. 28 + 3 म्हणजे 31. म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये 3 दिवस बाकी राहतात. म्हणजे हे जे काही बाकी राहतात ना विद्यार्थी मित्रांनो दिवस, तेच दिवस म्हणजे आपले ऑड दिवस. हेच आपले ऑड दिवस आहेत. ठीक आहे. हेच ऑड दिवस आहेत. म्हणजे हे ऑड दिवस इथं आले. ठीक आहे. 28 आपण जर 4 ने भागलं, 7 ने भागलं तर आपलं पूर्ण भाग जाते, म्हणून आपण 0 दिला आहे साधारण वर्षामध्ये आणि लीप वर्षामध्ये 1 दिला आहे, कारण की 1 बाकी राहतो म्हणून. अशा पद्धतीनं जे काही बाकी दिवस राहतात त्या बाकी दिवसांनाच आपण काय म्हणतो विद्यार्थ्यांनो? तर त्या बाकी दिवसांनाच आपण म्हणतो ऑड दिवस. ही पण गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी होती आणि महत्वाची गोष्ट होती. आता ही गोष्ट का लक्षात ठेवायची आहे? कारण की समोर उदाहरणामध्ये आपण जेव्हा व्हॅल्यू काढू त्या ह्या व्हॅल्यूचा अशा पद्धतीने फायदा होईल की आपल्याला डायरेक्ट आपण ऑड दिवस घेऊन ती व्हॅल्यू काढू शकतो. ठीक आहे. समजलं सगळ्यांना? म्हणजे तुमच्या साधारण वर्षाचा कन्सेप्ट, लीप वर्षाचा कन्सेप्ट आणि ऑड दिवस हे सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. ठीक आहे. चला आता वेळ न घालवता आता आपला जे काही क्वेश्चन आहेत वार वगैरे काढणं ते आपण शोधायचे आहेत. आणि चला वेळ न घालता आपण क्वेश्चनकडे जायचं आहे. सगळ्यांना कन्सेप्ट कळलं आहे? सगळ्यांना कळलं असेल तर एकदा कमेंट टाका, आणि जर नसेल कळलं तर तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला तर काय म्हटलं आहे बघा, एका कार्यालयाचा आठवडा गुरुवारपासून सुरू होतो, तर आठवड्यातला 5वा दिवस कोणता? अत्यंत सोपा क्वेश्चन आहे, गोंदिया पोलीस शिपाईसाठी आलेला क्वेश्चन. ठीक आहे. बघा आठवड्याचा पहिला दिवस गुरुवारपासून चालू होतो. ठीक आहे. म्हणजे गुरुवारपासून दिवस चालू झाला आणि आठवड्यातला 5वा दिवस कोणता? तर यापासून 5वा दिवस हा येईल पहिला दिवस. ठीक आहे. दुसरा दिवस काय येणार आहे? शुक्रवार. ठीक आहे. तिसरा दिवस काय येणार आहे? शनिवार. चौथा दिवस काय येणार आहे? रविवार. आणि 5वा दिवस काय येणार आहे? तर सोमवार. ठीक आहे. कळलं विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे कार्यालयाचा आठवड्याचा आठवडा गुरुवारपासून सुरू होतो, तर आठवड्यातील 5वा दिवस कोणता? कोणता येणार आहे? तर तो येणार आहे आपला सोमवार. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 इथं आपलं बरोबर उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊ. एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही. बघा काय म्हटलंय विद्यार्थ्यांनो, यवतमाळ शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. बघा 2000 साली शिक्षक दिन गुरुवारी असेल. आता अजून एक महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थ्यांनो, आपल्याला या ठराविक कन्सेप्टमध्ये कधी कधी काही ठराविक महत्वाचे दिवस, म्हणजे जसं कोणता आपला स्वातंत्र्य दिवस झाला, आपला प्रजासत्ताक दिवस झाला, बाल दिवस झाला, शिक्षक दिवस झाला, असे काही किंवा कोणत्या जयंत्या झाल्या महत्वाचे, जे काही आपले महापुरुष झाले त्यांच्या जे काही जयंत्या झाल्या हा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. हे तुम्हाला तुमच्याकडून हे माहिती म्हणजे ऑलरेडी तुम्हाला असणं हे खूप हे एक्सपेक्ट करतात हे लोक. तर ठीक आहे, मग आपल्याला हे दिवस माहित असणं गरजेचं आहे. आपण जीएसडीके मध्ये तर हा टॉपिक घेणारच आहोत, पण तरीही तुम्हाला ह्या साधारण जे काही गोष्टी आहेत त्या माहित असणं गरजेचं आहे. पर्यावरण दिवस झाले किंवा कोणताही दिवस झाला, कोणत्या दिवशी तो दिवस येतो ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर आपला शिक्षक जो दिन असतो तो कोणत्या दिवशी असतो? तर तो असतो 5 सप्टेंबर. ठीक आहे. म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या 5 तारखेला आपण शिक्षक दिन हा आपण मानवतो. ठीक आहे. म्हणजे शिक्षक दिवस तो मानवतो. तर का मानवतो? या दिवशी कोणाचा जन्म झाला होता? तर या वर्षी सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म झाला होता. ठीक आहे.
ते एक उत्कृष्ट शिक्षक होते आणि आपल्या भारताचे प्रथम उपराष्ट्रपती होते. त्यामुळे त्यांचा आपण जन्मदिवस काय मानतो, शिक्षक दिवस म्हणून आपण त्याचा जन्मदिवस मानतो. ठीक आहे. तर चला, 2000 साली शिक्षक दिन गुरुवारी होता. ठीक आहे. आणि तर 2001 साली काय म्हटलं आहे, प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी असेल. 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी असेल. ठीक आहे. तर बघा आपण काय करायचं, चला, प्रजासत्ताक दिन म्हणजे काय असतो, प्रजासत्ताक दिन म्हणजे काय, प्रजासत्ताक दिन म्हणजे कोणता दिवस असतो विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांनाच माहित आहे, 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन असतो. ठीक आहे. तर बघा शिक्षक दिन कोणत्या दिवशी असतो, तर 5 सप्टेंबर. ठीक आहे. तर मी घेतलं इथं शिक्षक दिन असतो आपला गुरुवारचा. आपल्याला शोधायचं आहे आपला 26 जानेवारी या दिवशी कोणता दिवस असेल. तर मग आता आपल्याला काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला शोधावं लागणार की हे जे काही ठराविक शिक्षक दिवसापासून तर 26 जानेवारी पर्यंत किती दिवस घ्यायचे आहेत आपल्याला, तेवढे दिवस आपल्याला इथं घ्यावं लागणार आहे. ठीक आहे. तर बघा सप्टेंबर महिन्यामध्ये दिवस किती होते विद्यार्थी मित्रांनो, किती दिवस होते, मग सगळ्यांनाच मी अगोदरच दाखवलं किती दिवस होते विद्यार्थी मित्रांनो. सप्टेंबर महिन्यात किती दिवस होते, जुलै ऑगस्ट किती दिवसांचा होता, 31. सप्टेंबर किती येणार मग, तर 30 दिवसांचा. ठीक आहे. 30 दिवसांचा आहे सप्टेंबर महिना. ठीक आहे. 5 दिवस आपले सप्टेंबर महिन्याचे आपण काढून घेतले म्हणजे राहिले किती दिवस, बघा मी इथे लिहितो, सप्टेंबर महिन्याचे आपण घेतले 5 दिवस काढल्यानंतर राहिले किती, तर ते झाले 25 दिवस. ठीक आहे. ऑक्टोबर महिना किती दिवसांचा विद्यार्थी मित्रांनो, तर ऑक्टोबर महिना आहे 31 दिवसांचा. पण आपण काय करायचे, 8 दिवस घ्यायचे आहेत. 8 दिवसाची कन्सेप्ट आता इथे लागणार आहे बघा. तर ऑक्टोबर महिन्याचे मी घेतो 8 दिवस, किती होणार, 31 दिवसांचा म्हणजे 3 दिवस तिचा ऑड होणार. ठीक आहे. नोव्हेंबर महिन्यात किती येणार विद्यार्थ्यांनो, तर नोव्हेंबर महिन्यात 8 दिवस येतील 2, कारण की तो 30 दिवसांचा आहे. ठीक आहे. आणि डिसेंबर महिन्यात त्याच पद्धतीनं किती येणार आहेत, डिसेंबर महिन्यात येणार आहेत 3, कारण की तो 31 दिवसाचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण त्या 2000 सालचे आपण हे सगळे जे काही हे होते दिवस ते काढून घेतले. ठीक आहे. आता 2001 साली प्रजासत्ताक दिन आहे, तर 2001 सालचं काढायचं आहे. हा आपलं 2000 इथपर्यंत आपलं 2000 हा वर्ष पूर्णपणे कंप्लीट झाला. आता 2001 चा पहिला महिना म्हणजेच आपला जानेवारी महिना आहे. तर जानेवारी महिन्याचे किती दिवस लागतात आपल्याला, 26 जानेवारी पाहिजे, म्हणजे ते पूर्ण आपल्याला 26 दिवस पण लागणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे हे 25, 3, 2, 3 आणि हे 26 दिवस, ह्या सगळ्या काय करायचं, ह्या सगळ्यांची करायची बेरीज. ठीक आहे. तर मी ह्या सगळ्यांची बेरीज करून घेतो. सगळ्यांची बेरीज केल्यानंतर काय होईल बघा, 25 आणि 3 किती होणार विद्यार्थ्यांनो, 28 होतील. 28 आणि 2 किती होणार विद्यार्थी मित्रांनो, तर 30 होतील. 30 आणि 3 किती होणार, 33. आणि 33 प्लस 26 किती होणार विद्यार्थी मित्रांनो, 33 प्लस 26. ठीक आहे. हे होणार 9 आणि ते 3 आणि 2 किती होणार विद्यार्थी मित्रांनो, तर 5. म्हणजे 59 आपले हे जे ठराविक आपला आकडा आला. ठीक आहे. दिवस नाही आकडा, कारण की आपण ऑड दिवस घेतलो. याला काय करायचं विद्यार्थ्यांनो, याला करायचं 7 ने भाग द्यायचा. म्हणजे आठवडा जो काय असतो ना आपला 7 दिवसाचा, 7 दिवसांना आपण त्याला भाग देऊन टाकायचं. मग आपण 7 ने भाग दिल्यानंतर 59 आपण 7 ने भाग दिल्यानंतर किती येतो, 7चा पाढा सगळ्यांना माहित असेलच, सगळ्यांना माहित असेलच. तर बघा किती येतो, 7 8 56. ठीक आहे. 7 8 56, 7 9 63. ठीक आहे. तर 56 आपल्या आल्यात. 56 मधून किती, 3 दिवस बाकी राहतात. 3 दिवस बाकी राहतात ना विद्यार्थ्यांनो, कळलं सगळ्यांना, 3 दिवस काय होतात, बाकी राहतात. ठीक आहे. तर बघा मला सांगा आता काय होतं, शिक्षक दिवस जो होता तो कोणत्या दिवशी होता, तर तो होता गुरुवारी. 3 दिवस बाकी राहतात. ठीक आहे. तर मग काय होईल यामध्ये, ठीक आहे, म्हणजे जो काय आठवडा आपण घेतला, जे 7 दिवसाचा शेवटचा जो काही दिवस होता तो कोणता येणार आहे, आपण काय करायचं, गुरुवारमध्ये 3 दिवस ऍड करून टाकायचे. तर गुरुवारमध्ये 3 दिवस ऍड करून टाकू आपण. काय येणार मग, 3 दिवस ऍड केल्यानंतर शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे 3 दिवस ऍड केल्यानंतर आपले तिसरा दिवस येईल. म्हणजे काय येईल, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. प्रजासत्ताक दिवसाचा कोणता वार येणार आहे, तर तो येणार आहे रविवार. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 इथं बरोबर विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. अशा पद्धतीनंच आपल्याला हे गणित सॉल्व्ह करायचे आहेत. कशा पद्धतीनं काढलं हे सगळं काढून घ्यायचं. हे काढल्यानंतर ते दिवस आपण मोजायचे. ते दिवस मोजल्यानंतर त्याला 7 ने भाग द्यायचा. 7 ने भाग दिल्यानंतर जे काही बाकी राहील ते बाकी राहिलेलं आपण उत्तरापर्यंत आपण जायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. सगळ्यांना कळलं असेलच. ठीक आहे. कळलं. क्वेश्चन नंबर 2 यवतमाळ पोलीस शिपाईसाठी आलेला. ठीक आहे. चला आता समोरचा क्वेश्चन बघून घेऊयात. प्रत्येक
प्रत्येक क्वेश्चन मध्ये तुमची थोडी थोडी कन्सेप्ट क्लिअर होणार आहे आणि शेवटपर्यंत तुम्ही एकदम परफेक्ट होणार आहात. ठीक आहे. हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला जर नाही कळलं तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि तुम्ही जोपर्यंत हे क्वेश्चन जे काय आहेत ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार नाही, त्याची प्रॅक्टिस करणार नाही विद्यार्थ्यांनो, तोपर्यंत तुम्हाला ही गोष्ट अवगत होणार नाही. त्यामुळे मी दरवेळेस सांगत असतो की सतत सांगत असतो की तुम्ही प्रॅक्टिस करत राहा, प्रॅक्टिस करत राहा. त्यामुळेच मी सांगत असतो विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. चला आता समोरचा क्वेश्चन आहे यवतमाळ पोलीस शिपाईसाठी आलेला. तो क्वेश्चन एकदा बघून घ्यायचा तुम्ही. बघा काय म्हटलं आहे, परागचा 25वा वाढदिवस 22 फेब्रुवारी 2004 रोजी आहे. ठीक आहे. त्या दिवशी शनिवार असेल, त्या ठराविक दिवशी कोणता वार आहे? शनिवार. तर परागचा 14वा वाढदिवस कोणत्या वारी होता? ठीक आहे. म्हणजे हे गोष्ट आपल्याला विचारली आहे. 25वा वाढदिवस आपल्याला दिलेला आहे, तर आपल्याला 14वा वाढदिवस काढायचा आहे. चल बघा किती म्हटलं आहे, 21 फेब्रुवारी 2004. 21 फेब्रुवारी 2004 या दिवशी कोणता वाढदिवस येतो? 25वा. आपल्याला काढायचं काय आहे? 14वा. म्हणजे त्याच्या मागे जायचे आहेत, वर्ष मागे जायचे आहेत. ठीक आहे. आणि काय म्हटलं आहे, दिवस कोणता आहे? तर मी दिवस इथं लिहून घेतो, शनिवार. ठीक आहे. बघा आता 2004 जो काही ठराविक वर्ष आहे ते वर्ष कोणतं आहे विद्यार्थी मित्रांनो? ते आहे लीप वर्ष. ठीक आहे. मग पण ह्या लीप वर्षाच्या ठराविक गोष्टीमध्ये 2004 21 फेब्रुवारी दिलेला आहे, यामध्ये 29 फेब्रुवारी ऍड होतो का? नॉर्मल वर्षामध्ये आपल्या 28 फेब्रुवारी पर्यंतच आपला महिना असतो फेब्रुवारी. मात्र लीप वर्षामध्ये 29वा हा आपला दिवस ऍड होत असतो, पण 29वा दिवस ह्या ठराविक बाबीमध्ये ऍड झालेला नाही. जर यामध्ये 21 मार्च जर दिलं असतं तर ह्या ठराविक बाबीमध्ये तो जो 29वा दिवस होता ना विद्यार्थी मित्रांनो, तो पण ऍड झाला असता. मात्र हा जरी ठराविक वर्ष लीप वर्ष असून सुद्धा ह्या ठराविक जी काही आपल्याला वेळ दिलेली आहे, जी काही हा कालावधी दिलेला आहे 21 फेब्रुवारीचा, या कालावधीमध्ये तो 29वा दिवस ऍड होत नाही. ही गोष्ट पण तुमच्या लक्षात आली पाहिजे. ठीक आहे. मार्च महिन्यापर्यंत दिलं असतं तर त्यामध्ये तो लीप वर्षाचा एक दिवस एक्स्ट्रा दिवस ऍड झाला असता. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. तर बघा जर 2004ला तो 25 वर्षाचा होत असेल, त्या दिवशी शनिवार असेल, तर आपण एक एक वर्ष काय करायचं जायचं, मागे होत जायचं. ठीक आहे. चला तर मागच्या वर्षी त्याचा बर्थडे तर त्याच दिवशी येणार आहे, 21 फेब्रुवारीलाच येणार आहे. ठीक आहे. फक्त आपला विषय कुठं होईल, घोड कुठं होईल, तो लीप वर्षामध्ये आणि साधारण वर्षामध्ये. ठीक आहे. तर चला मी तुम्हाला एक 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 सांगतो. बघा 2003 मध्ये त्याचा वाढदिवस 21 फेब्रुवारी 2003ला कोणता दिवस असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे. म्हणजे आपल्या दरवेळेस माहित आहे की साधारण वर्षामध्ये आपण जेव्हा समोर जातो, म्हणजे 2003 पासून जेव्हा त्या 2004 पर्यंत आपण गेलो, हा लीप वर्ष जरी असला पण त्यामध्ये लीप वर्षाचा दिवस ऍड झालेला नाही. त्यामुळे नॉर्मल आपली पद्धत काय होती, समोरचा दिवस येईल विद्यार्थी मित्रांनो. मग जर समोरच्या वर्षी समोरचा दिवस येत असेल तर मागच्या वर्षी मागचा दिवस येणार, अशा पद्धतीने आपण जायचं. मग 2003ला त्याचा वाढदिवस कोणत्या दिवशी असेल, तर तो असेल शुक्रवारी. ठीक आहे. मग 2002ला अजून कोणत्या दिवशी असेल विद्यार्थ्यांनो, तर तो असेल कोणत्या दिवशी असेल विद्यार्थ्यांनो? शुक्रवारच्या अगोदरचा दिवस, तर तो असेल गुरुवारी. ठीक आहे. मग बघा 2001चा कोणत्या दिवशी असेल विद्यार्थ्यांनो, तर 2001चा कोणत्या दिवशी असणार आहे, तर तो असणार आहे बुधवारी. ठीक आहे. कळलं? बुधवारी असेल तो. ठीक आहे. मग 2000चा कोणत्या दिवशी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? कोणत्या दिवशी असणार आहे? 2000चा कोणत्या दिवशी असणार आहे, तर 2000चा येईल कोणत्या दिवशी येईल, तो येईल का मंगळवारी? तो मंगळवारीच नाही, तर त्यामध्ये काय होईल, 2 दिवस ऍड करावं लागतील विद्यार्थी मित्रांनो. 2 दिवस काय ऍड करावं लागणार आहेत, कारण की 2000 जो काही ठराविक वर्ष आहे ना, तो वर्ष आहे आपला कोणता वर्ष आहे, तर तो ठराविक वर्ष आहे आपला विद्यार्थी मित्रांनो, तो आहे लीप वर्ष. मग लीप वर्षाची कन्सेप्ट काय आहे की लीप वर्षाचा पहिला दिवस कोणत्या दिवशी, ज्या दिवशी चालू होतो त्याच्या पुढच्या दिवसानं त्या वर्षाचा शेवट होतो. म्हणजेच त्याच्या समोरचा वर्ष 2 दिवसानं होईल, म्हणजे पुढच्या 2 दिवसानं. म्हणजेच 2000च्या दिवशी कोणता वार येईल, म्हणजे 2 दिवस मागे जावं लागेल आपल्याला. तर कोणता येईल, तो येईल सोमवार. ठीक आहे. झालं. म्हणजे आपला वाढदिवस किती झालेला, आपल्याला किती वाढदिवस मागे जायचा आहे, 25 पासून 14 पर्यंत. म्हणजेच किती वाढदिवस जायचा आहे, तर मी काढतो एक एक, आपल्याला कळेलच. ठीक आहे. म्हणजे हा किती झाला, हा 24वा झाला, हा 23वा झाला, हा 22वा झाला, हा 21वा झाला. ठीक आहे. आता अजून मागे जायचं आपण, 2000 पासून आपण काय जाऊ, 1999. ठीक आहे. आता एकच दिवस मागे जाणार आहेत, मग आपण रविवार येईल. ठीक आहे. 1998ला कोणता वार येईल, तर तिथं मग शनिवार येईल. ठीक आहे.
1997ला कोणता वार येईल, तर तिथे येईल शुक्रवार येईल. ठीक आहे. 1996ला कोणता वार येईल विद्यार्थी मित्रांनो, आता 1996 पण 4ने भाग जातो या वर्षाला, शतक वर्ष नाही म्हणजे ते पण लीप वर्ष येईल. तर मग आपल्याला अजून 2 दिवस मागे जावं लागेल. तर शुक्रवारपासून आपण 2 दिवस मागे जाऊ, मग काय येणार गुरुवार आणि मग बुधवार. ठीक आहे. अजून जायचं आहे 1995चा आपण जर विचार केला तर कोणता वार येईल विद्यार्थी मित्रांनो, मग बुधवारपासून 1 दिवस मागे गेल्यानंतर आपला येईल मंगळवार. ठीक आहे. आता आपण वर्ष मोजून घ्यायचे आहेत. 21वा वाढदिवस झाला 2000 पर्यंत, मग इथं काय झाला मग 20वा, 19वा, 18वा, 17वा, 16वा. आता आपल्याला 2 काढावं लागणार आहेत, फक्त आपल्याला 14वा वाढदिवस पाहिजे. ठीक आहे. तर बघा 1994च्या दिवशी कोणता येईल, मग एक दिवस मागे जावं लागेल आपल्याला, सोमवार येईल. आणि 1993 या दिवशी कोणता वार येईल विद्यार्थी मित्रांनो, तर त्या दिवशी येईल रविवार. ठीक आहे. आणि हा 16वा म्हणजे हा 15वा आणि हा 14वा, म्हणजे आपला चुका 14वा वाढदिवस आहे. त्या दिवशीचा वार कोणता येणार आहे विद्यार्थ्यांनो, तर त्या दिवशीचा वार येणार आहे रविवार. अशा पद्धतीनं आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं होतं. त्यामुळे मी तुम्हाला बेसिकमध्ये ही गोष्ट क्लिअर केली की साधारण वर्षाचा ज्या दिवशी ज्या वाराने त्याची सुरुवात होईल त्या वर्षाची, त्याच वाराने त्या वर्षाचा शेवट होतो आणि समोरच्या वर्षी त्या वर्षाचा समोरचा वार येतो. ठीक आहे. ह्या गोष्टी लक्षात घ्या. ठीक आहे. लीप वर्षाबद्दल पण त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की ज्या वाराने त्या लीप वर्षाची सुरुवात होते त्याच्या समोरच्या वाराने त्या वर्षाची काय होतो, त्या वर्षाचा शेवट होतो विद्यार्थ्यांना. ठीक आहे. चला आता वेळ न घालवता, आता हे कसं आहे, तुम्हाला ह्या गोष्टी माहित नसल्यामुळे मला इतकं एकदम डिटेल जावं लागलं होतं. ठीक आहे. पण ज्यावेळेस आपल्याला माहित असेल तर आपण काय करायचं, मग डायरेक्ट काय 4 वर्षाचं आणि मग डायरेक्ट आपण उत्तरापर्यंत पोहोचलो असतो. म्हणजे आपल्याला काय 1 मिनिटामध्ये उत्तर आलं असतं, पण आपल्याला माहित नसल्यामुळे प्रॉपर टेक्निकनं जायचं होतं. त्यामुळे मी इतकं ते घेतलेलं आहे विद्यार्थ्यांनो. आणि चला पुढच्या क्वेश्चनला बघूयात. क्वेश्चन क्रमांक 4 SRPF अहिल्यानगरसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. एकदा क्वेश्चन बघून घ्यायचा आहे तुम्ही. बघा काय म्हटलं आहे, जर 5 फेब्रुवारी 2023 या दिवशी रविवार असेल तर 8 ऑगस्ट 2023 या दिवशी कोणता वार असेल. ठीक आहे. तर बघा 5 फेब्रुवारी 2023, आता 2023 हा लीप वर्ष आहे का विद्यार्थी मित्रांनो, हा आहे साधारण वर्ष. ठीक आहे. म्हणजे ह्या ठराविक वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात दिवस किती असणार आहेत, तर 28. मग ऑलरेडी 5 दिवस आपण घेतले आहेत. ठीक आहे. 5 दिवसानंतर मग आता राहिले किती, 28 मधून 5 गेल्यानंतर किती राहतात, तर 23. म्हणजे फेब्रुवारी महिन्यातले आपल्याला 23 दिवस घ्यावे लागतील. मार्च महिन्यातले किती घ्यावे लागतील विद्यार्थी मित्रांनो, मार्च महिन्यातले घ्यावे लागणार 3 दिवस, कारण की मी फक्त 8 दिवस घ्यायची कन्सेप्ट सांगितली होती. ठीक आहे. बाकी राहिलेले दिवस. ठीक आहे. एप्रिल महिन्यातले 2 दिवस घ्यावे लागणार आहेत. ठीक आहे. मे महिन्यातले 3 दिवस घ्यावे लागणार आहेत. ठीक आहे. कळलं. जून महिन्यातले किती घ्यावे लागणार आहेत, 2 दिवस घ्यावे लागणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि जुलै महिन्यातले 3 दिवस. ठीक आहे. आता ऑगस्ट हा जरी 31 दिवसाचा असला पण आपल्याला 8 ऑगस्ट पर्यंतचीच माहिती पाहिजे. मग 8 ऑगस्ट पर्यंत म्हणजे 8 दिवस, हे दिवस 8. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण घ्यायचे सगळे दिवस. आता हे जे काही सगळं आलं आहे यांची काय करायची आहे, यांची करायची बेरीज. चला बेरीज करून घेऊया. 8 आणि 3 11, 11 आणि 2 13, 13 आणि 3 किती 16, 16 आणि 2 18, 18 आणि 3 किती होणार विद्यार्थी मित्रांनो, 18 आणि 3 21, 21 आणि 3 किती होणार विद्यार्थी मित्रांनो, तर ते होणार 24. 24 झाले, आजचे आले 2. मग बघा कुठं आहे का अजून दशक स्थानामध्ये फक्त हा एकच दिसतो, म्हणजे 2 आणि 2 किती होणार 4, म्हणजे 44. आपले इतकं पूर्ण बेरीज आले. 44ला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, 7ने भाग द्यायचा. 7ने भाग दिल्यानंतर 7 सकम 42, म्हणजे बाकी किती राहतं विद्यार्थी मित्रांनो, आपण जर 6ने भाग दिला तर 42 होते, बाकी 2 राहतात, म्हणून हे बाकी राहिलेले 2 दिवस. ठीक आहे. मग काय करायचं, फेब्रुवारी या दिवशी कोणता होता, रविवार. मग रविवारच्या पुढे 2 दिवस द्यायचे आहे, तर रविवार पासून 2 दिवस समोर गेल्यानंतर काय येतं, सोमवार आणि मंगळवार. म्हणजे कोणतं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आपलं पर्याय क्रमांक 4 मंगळवार इथं बरोबर आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. कळलं. अशा पद्धतीने आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह केलं. अशा पद्धतीने तुम्हाला पण हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. खूप इझी क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आपण हा टॉपिक अभ्यास करत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस करत नाही, त्यामुळे हा टॉपिक आपण अवघड करून बसलो आहोत, पण अत्यंत सोपा टॉपिक आहे विद्यार्थ्यांना. ठीक आहे. आणि आपल्या जर विद्यार्थ्यांना हा टॉपिक येत असेल, महाराष्ट्रातल्या बऱ्याच पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा टॉपिक येत नाही. बरेच पोरं काय करतात, स्किप करून देतात हा टॉपिक, पण आपल्याला स्किप करायचा नाही आहे. ठीक आहे. सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे, फक्त प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला परफेक्शन येईल. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. चला आता पुढचा क्वेश्चन आहे रायगड पोलीस शिपाईसाठी आलेला. एकदा क्वेश्चन वाचून घ्यायचं तुम्ही.
चला बघून घेऊ काय म्हटलं आहे. जर 2 एप्रिल 2023 या दिवशी रविवार असेल, ठीक आहे, मी लिहून घेतो. 2 एप्रिल 2023 या दिवशी रविवार असेल तर 2 एप्रिल 2033 रोजी कोणता वार असेल. म्हणजे वार तर तोच आहे 2 एप्रिल 2 एप्रिल, ठीक आहे. आणि किती आहेत 2033. म्हणजे 2023 पासून 2033 पर्यंत किती वर्ष ऍड झालेत विद्यार्थी मित्रांनो. तर तिथे ऍड झालेले आहेत 10 वर्ष. तर चला काय करायचं आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे लीप वर्षाची कन्सेप्ट आणि साधारण वर्षाची कन्सेप्ट. 2023 हा कोणता वर्ष आहे विद्यार्थ्यांनो. तर हा वर्ष आहे आपला साधारण वर्ष, ठीक आहे. बघा 2023 साधारण वर्ष आहे. 2024 कोणता वर्ष येईल. 2024 येणार आहे लीप वर्ष. आणि 2 एप्रिल म्हटलं आहे यामध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्याची 29 तारीख ऍड झाली आहे. त्यामुळं 2004चा जो काही 2 एप्रिल असणार आहे त्यामध्ये 2 दिवस ऍड होतील, समोरचे 2 दिवस ऍड होतील, म्हणजेच मंगळवार येणार आहे, ठीक आहे. मग त्यानंतर बघा 2025 ला कोणता येणार आहे. तर 2025 ला येईल बुधवार. 2026 ला येईल गुरुवार. 2027 ला कोणता येणार आहे तर शुक्रवार. मी डायरेक्ट 2027 लिहितो इथं, तर इथे येईल शुक्रवार, ठीक आहे. आता 2028 कोणता वर्ष आहे विद्यार्थी मित्रांनो. तो पण लीप वर्ष आहे. तर 2028 ला येईल 2 दिवस ऍड होतील. शुक्रवार नंतर 2 दिवस ऍड केले आपण तर तो तिथं काय येणार आहे रविवार. त्याच पद्धतीनं 29 ला काय येईल सोमवार येईल, ठीक आहे. 30 ला काय येईल तिथं कोणता येईल तर मंगळवार येईल, ठीक आहे. 31 ला कोणता येणार आहे तर तिथं कोणता येणार आहे बुधवार येणार आहे. म्हणजे मी 2031 पर्यंत काय येणार आहे तर बुधवार येणार आहे विद्यार्थ्यांनो. आणि 2032 ला जो काही लीप वर्ष असणार आहे त्या लीप वर्षामध्ये 2 दिवस ऍड होणार आहे. तिथं 2 दिवस ऍड झाल्यानंतर गुरुवार आणि शुक्रवार 2032 ला. आणि 2033 ला काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर शनिवार हा दिवस आपला 2 एप्रिलला येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच आपलं उत्तर काय येणार आहे शनिवार, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीनं आपल्याला हे सॉल्व्ह करायचं विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. कळलं सगळ्यांना. चला वेळ न घालवता पुढचा क्वेश्चन बघून घेऊ. क्वेश्चन क्रमांक 6 हा ठराविक क्वेश्चन रायगड पोलीस शिपाईसाठी आलेला होता. एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही. चला बघून घेऊ क्वेश्चन. काय म्हटलं आहे सुभाष हा माधवपेक्षा 14 दिवसांनी लहान आहे, ठीक आहे. सुभाष माधवपेक्षा 14 दिवसांनी लहान आहे, ठीक आहे. हा लहान मोठ्याचा कन्सेप्ट खूप महत्वाचे आहेत विद्यार्थ्यांनो. ह्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या, ठीक आहे. मी सांगतोच तुम्हाला. माधवचा जन्म 23 नोव्हेंबर 1980 या दिवशीचा आहे, ठीक आहे. आपल्याला कळलं की माधव जो आहे त्याचा जन्म कधी झाला आहे 23 नोव्हेंबर 1980, ठीक आहे. बघा काय म्हटलं आहे सुभाष माधवपेक्षा 14 दिवसांनी लहान आहे. आता माधवपेक्षा सुभाष जो काय आहे तो 14 दिवसांनी लहान आहे. मग जी काय तारीख आहे 23 नोव्हेंबर त्यापेक्षा मागे येणार का विद्यार्थी मित्रांनो. 23 नोव्हेंबर पेक्षा जर मागे तो जर जन्मला असेल तर तो का होणार सुभाष त्यापेक्षा मोठा होणार. आता तुमचा जर एखादा तुम्ही विचार करा तुमचा एखादा ठराविक बर्थडे आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. एखादा विद्यार्थी आहे त्याचा जन्म 1 जानेवारी 2024 ला जन्म झालाय त्याचा, गृहीत धरा, ठीक आहे. सांगतो जर तो म्हटलं की एखादा विद्यार्थी त्याचा जन्म 1 जानेवारी 2024 ला झाला आहे, त्याच्यापेक्षा एक विद्यार्थी आहे ज्याचा जन्म 25 डिसेंबर 2023 ला झाला आहे, तो विद्यार्थी काय होणार आहे तो मोठा होणार आहे. जरी त्याचा तारखेमध्ये मागे आला असला पण तो काय होतो मोठा होतो. त्याच्या अगोदर जन्मतो. अगोदर जन्मनेच म्हणजे त्याच्या अगोदरच्या तारखेला येणे, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजेच अगोदर जन्मणे म्हणजे त्याच्यापेक्षा मोठा असणे आणि अगोदरच्या तारखेला येणे, ह्या ठराविक गोष्ट लक्षात ठेवा. हे गोष्टी महत्वाच्या होत्या, ठीक आहे. मग माधव काय आहे हा माधव हा सुभाषपेक्षा 14 दिवसांनी लहान आहे. सुभाषपेक्षा 14 दिवसांनी लहान आहे म्हणजे माधवची जे काही जन्मतारीख आहे त्याच्यापेक्षा 14 दिवस समोर गेल्यानंतर कोण येणार आहे सुभाष येणार आहे, ठीक आहे. म्हणजे माधवपेक्षा 14 दिवसांनी लहान आहे म्हणजेच सुभाषची जी काही जन्मतारीख असेल याच्यापेक्षा समोर येईल. तुम्हाला सांगितल्यानुसार जर मोठा असेल तर मागे जाणार, लहान असेल तर पुढे जाणार, ही गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. तर 14 दिवसांनी पुढे जाईल. तर 14 दिवस आपण ऍड करून घ्यायचे. तर बघा 14 दिवस ऍड केले. आपला नोव्हेंबर महिना किती दिवसांचा असतो विद्यार्थी मित्रांनो. नोव्हेंबर महिना किती दिवसांचा असतो 30 दिवसांचा. तर आता राहिले किती दिवस तर 27 मध्ये आपण 7 जर ऍड केले तर आपला नोव्हेंबर महिना कंप्लीट होईल. आणि राहिलेले हे 14 दिवसामधले अजून 7 दिवस, आपण 7 दिवसात तर नोव्हेंबर महिन्यात आले.
मग 7 दिवस कोणते येणार आहेत तर 7 डिसेंबर पर्यंत ते दिवस येणार आहेत. म्हणजेच आपल्याला ही गोष्ट कळली की 7 डिसेंबर 1980 या दिवशी सुभाषचा जन्म झाला. म्हणजे माधवचा जन्म झाला 23 नोव्हेंबर 1980 ला आणि सुभाषचा जन्म झाला, ठीक आहे, सुभाषचा जन्म झाला 7 डिसेंबर 1980 ला. ह्या गोष्टी आपल्याला क्लिअर झाल्या. आता पुढे बघायचं. चला काय म्हटलं आहे, माधवचा जन्म ते झाला आपलं पूर्ण, ठीक आहे. बघा, माधवचा दुसरा वाढदिवस गुरुवारी येत आहे, ठीक आहे. गुरुवारी येत असल्यास सुभाषचा 6वा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल, तर आपण माधवचा दुसरा वाढदिवस अगोदर शोधून घ्यायचा, ठीक आहे. तर माधवचा दुसरा वाढदिवस म्हणजे बघा 23 नोव्हेंबर 1980 जे काय आहे, आता 1980 म्हटल्यावर हा वर्ष आहे लीप वर्ष, पण हा जरी लीप वर्ष असला पण या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये तो काही आपली जी काही तारीख होती ती घ्यायची होती का, तारीख घ्यायचीच नाहीये, ठीक आहे. मग आपल्याला ती घ्यायची नाही म्हटल्यावर 2 दिवस वाढायचा विषय येणारच नाही, ठीक आहे. तर मग पहिला वाढदिवस कधी होईल, 1981 ला 23 नोव्हेंबर 1981 ला त्याचा पहिला वाढदिवस होईल. जर त्याचा जन्म झाला असेल, कोणत्या दिवशी झाला त्याचा जन्म, काय म्हटलं, दुसरा वाढदिवस गुरुवारी आहे. म्हणजे दुसरा वाढदिवस म्हणजेच 1981 आणि 82 ला गुरुवार येतो, ठीक आहे. त्याचा दुसरा वाढदिवस 23 नोव्हेंबर 1982 ला जर गुरुवार येत असेल तर त्याचा जन्म कोणत्या दिवशी होईल विद्यार्थी मित्रांनो, एक दिवस आपण मागे जाऊ. एक दिवस मागे गेल्यावर इथं कोणता वार येईल, बुधवार येईल आणि पुन्हा एक दिवस मागे जावं लागणार आहे. म्हणजे त्याचा जन्म झाला मंगळवारी. ही गोष्ट आपण शोधून घेतली, ठीक आहे. जर त्याचा जन्म झाला मंगळवारी, सुभाषचा जन्म झाला 7 डिसेंबर 1980 आणि 14 दिवस त्याच्यामध्ये ऍड झाले, तर मग त्याचा वाढदिवस कोणत्या दिवशी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या दिवशी असेल बघा. 7 दिवसानंतर कोणता दिवस येईल, मंगळवार पासून आपण समोरचे 7 दिवस घेतले तर मग कोणता दिवस येईल, आपण बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार, ठीक आहे. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार. म्हणजे 7 दिवसानंतर पण तोच वार येईल आणि पुढच्या 7 दिवसानंतर पण तोच वार येईल, म्हणजे 2 आठवड्यानंतर पण तोच वार येणार आहे. म्हणजेच सुभाषचा जन्म 14 दिवसानंतरच, म्हणजे समोरचे 2 आठवडे, त्या 2 आठवडा म्हणजेच त्याचा जन्म सुद्धा मंगळवारीच झाला. ही गोष्ट आपण इथं शोधून घेतली आहे, ठीक आहे. कळलं सगळ्यांना, त्याचा पण जन्म मंगळवारी का होतो ही गोष्ट कळली का तुम्हाला, ठीक आहे. चला आता आपल्याला सुभाषचा जन्म कळला तर आपण त्याचा 6वा वाढदिवस काढू शकतो. बघा 7 डिसेंबर 1980 ला मंगळवार येतो, ठीक आहे. 81 ला कोणता वार येईल, बुधवार येणार आहे, पहिला वाढदिवस, ठीक आहे. 82 ला कोणता येईल, गुरुवार येईल, दुसरा वाढदिवस, ठीक आहे. 83 ला कोणता येईल तर शुक्रवार येईल, ठीक आहे, तिसरा वाढदिवस. 84 ला कोणता वाढदिवस येणार आहे, शनिवार येईल का विद्यार्थी मित्रांनो, 84 कोणतं वर्ष आहे, लीप वर्ष आहे, तर तो काय येणार आहे, रविवार येणार आहे, म्हणजे 4था वाढदिवस. आता 85 ला कोणता येईल, 85 ला येईल त्याचा सोमवार, 5वा वाढदिवस आणि 86 ला त्याचा 6वा वाढदिवस येणार आहे मंगळवारी. ही गोष्ट आपल्याला क्लिअर झाली. म्हणजे आपण माधव काढलं, माधववरून सुभाष शोधून काढलं आणि सुभाषचा 6वा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल हे आपण शोधून काढलं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच त्याचा 6वा जो काही वाढदिवस होता सुभाषचा तो येणार आहे मंगळवारी. म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक 2 इथं बरोबर आलं विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. सगळ्यांना कळलं असेल, ठीक आहे, सगळ्यांना कळलं असेल. चला पुढचा क्वेश्चन बघून घ्यायचा आहे विद्यार्थ्यांनो. क्वेश्चन क्रमांक 7 भंडारा पोलीस शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो, ठीक आहे. एकदा क्वेश्चन बघून घ्या तुम्ही. बघा तुम्हाला सांगितल्यानुसार मी तुम्हाला अगोदरच क्लिअर केलं की लीप वर्षामध्ये 2 पद्धतीच्या कन्सेप्ट आहेत. एक पहिली कन्सेप्ट, त्यामध्ये काय असतं, जर एखाद्या वर्षाला 4ने जर भाग जात असेल तर तो वर्ष कोणता असतो, तर तो वर्ष असतो लीप वर्ष. मात्र शतक वर्षांसाठी अजून एक मुद्दा तिथे ऍड झाला होता, अजून एक तिथं एक गोष्ट होती, ठराविक नियम होता. तो नियम अशा पद्धतीचा होता की एखादं शतक वर्ष असेल त्याला जर 400ने भाग जात असेल तर तेच वर्ष लीप वर्ष गणले जाते, बाकी शतक वर्ष लीप वर्ष असत नाही. तर बघा मग आपल्याला काय करावं लागेल, जे काही वर्ष दिसत 1600 दिसत आहे, 1700 दिसत आहे, 1800 दिसत आहे, हे जे काही ठराविक वर्ष आहेत हे ठराविक वर्ष काय आहेत, शतक वर्ष आहेत. तर मग या ठराविक वर्षांना काय करावं लागेल, आपल्याला अगोदर 400ने भाग द्यायचा आहे. आता सगळ्यांना तुम्हाला 4ची कसोटी माहित आहे, शेवटी 2 शून्य असले, संख्येच्या 2 शेवटी म्हणजे एकक स्थानी आणि दशक स्थानी 2 शून्य असले तर त्या संख्येला 4ने भाग जातो. ही 4ची कसोटी तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे, 4ने सगळ्यांना भाग जातो. मग हे लीप वर्ष असणार आहेत का, नाही. मग दुसरा जो काही नियम आहे आपला 400ने भाग द्यायचा तो आपण देऊन बघूयात. पहिल्या संख्येला आपण 400ने भाग दिलं तर डायरेक्ट भाग जातो, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 इथं बरोबर येतो विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. दुसऱ्याला भाग दिल्यानंतर 17ला 4ने भाग जाईल का, म्हणजे 400ने भाग दिल्यानंतर 2 शून्य कट होऊन जातील, 17 जाईल का, किंवा त्याच पद्धतीने 18ला जाईल का,
जाणार नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आपण हा नियम पाठ असणं, नियम माहीत असणं किती गरजेचं आहे मी तुम्हाला सांगितलं होतं, गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, एखाद्या विद्यार्थ्याला जर तो नियम माहीत नसेल, ज्याला फक्त एवढंच माहीत असेल की ज्या वर्षाला 4 ने भाग जातो तो वर्ष लीप वर्ष असतो, त्याने काय उत्तर दिलं असतं, 3 नी बरोबर हे उत्तर दिलं असतं आणि तिथं त्याचं ते उत्तर चुकलेलं असतं विद्यार्थी मित्रांनो. म्हणून रेग्युलर व्हिडिओ बघत राहा आणि प्रॅक्टिस करत राहा, मी तेच सांगतो. ठीक आहे, चला बाकी विद्यार्थ्यांपेक्षा कसं समोर आपण राहू त्याबद्दलचीच मी माहिती इथं दरवेळेस सांगतो आणि वेळोवेळी तुम्हाला कोणता नोट असेल, काही टिप असेल, वेळोवेळी त्या पद्धतीने समजावून सांगत असतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला आता पुढचा क्वेश्चन बघा. नाशिक ग्रामीण चालकासाठी आलेला क्वेश्चन आहे, एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही. काय म्हटलं आहे, कालच्या परवाचा वार सोमवार होता तर उद्याचा परवाचा वार कोणता असेल. बघा आता आजचा दिवस. ठीक आहे, आजच्या अगोदर काय असतो, काल असतो. ठीक आहे, मग उद्या असतो, मग काय असतो, परवा असतो, मग काय असतो, तेरवा. अशा पद्धतीने वाढत जातं. ठीक आहे, आता बघा इतकं लिहून घेतलं म्हणजे काय म्हटलं आहे, आजच्या परवाचा वार सोमवार, कालच्या परवाच्या वार. आजचा दिवस ठराविक हा एक दिवस आहे. ठीक आहे, याचा अगोदरचा दिवस कोणता असणार, कालच्या परवा म्हणजे उद्या आणि परवा. कालच्या अनुसार आपण जर विचार केला तर मग कालनुसार उद्या हा येईल आणि परवा हा येणार, म्हणजे हा दिवस कोणता होता, हा दिवस होता सोमवार. ठीक आहे, कळलं विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीनं ट्विस्ट दिले असतात, हे पण गोष्ट कळली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे उद्या कोणता येईल, सोमवार. मग आता उद्याचा परवाचा वार कोणता, मग बघा उद्याचा परवाचा वार म्हणजे ह्या सोमवारसाठी हा परवा उद्या होणार आणि हा जो काय तेरवा आहे हा परवा होणार. हा कोणता वार येईल, मंगळवार आणि बुधवार. अशा पद्धतीनं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो. किती सोपं होतं आणि पर्याय क्रमांक 4 आपलं बरोबर येईल. ठीक आहे, कळलं सगळ्यांना. चला वेळ न घालवता समोरचा क्वेश्चन बघून घेऊ. पुढचा क्वेश्चन आहे नाशिक ग्रामीण पोलीस चालकासाठी आलेला क्वेश्चन आहे, एकदा क्वेश्चन वाचून घ्यायचा आहे तुम्ही. बघा काय म्हटलं आहे, इसवी सन 2014 या वर्षीचा प्रजासत्ताक दिन रविवार होता. आता प्रजासत्ताक दिन प्रत्येकालाच माहित आहे. प्रजासत्ताक दिन कोणत्या तारखेला येतो विद्यार्थी मित्रांनो, 15 ऑगस्टला येतो का, तर येत नाही. 15 ऑगस्टला काय असतो, आपला स्वातंत्र्य दिवस असतो, म्हणजे 26 जानेवारी ज्या दिवशी आपली घटना अंमलात आली होती त्या दिवशीचा दिवस म्हणजेच आपला प्रजासत्ताक दिवस. ठीक, रविवार होता. तर इसवी सन 2013 या वर्षीचा बाल दिनाच्या दिवशी कोणता वार येतो हे आपल्याला शोधायचं आहे. आता बाल दिवस मी तुम्हाला मागेच सांगितलं, मागच्या एका क्वेश्चन मध्ये सांगितलं की आपल्याला जे काही ठराविक महत्वाचे जे दिवस आहेत, महापुरुषांचे जन्मदिवस असोत, कोणाचे मृत्यू दिवस असोत, जयंत्या असोत किंवा काही महत्वाचे दिवस असोत, त्या दिवसांची जी काही तारीख आहे ती आपल्याला माहित असणे खूप गरजेचं आहे. ठीक आहे, GSGK मध्ये आपण घेणारच आहोत, तरी पण ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या माहित असणे गरजेचं आहे. तर सगळ्यांना माहित आहे बालदिवस कोणत्या दिवशी असतो विद्यार्थी मित्रांनो, तर बालदिवस असतो आपला 14 नोव्हेंबर ह्या दिवशी. ठीक आहे, 14 नोव्हेंबर या दिवशी आपला बालदिवस असतो. कळलं आपल्याला. तर या दिवशी कोणता वार होता आपल्याला शोधायचा आहे. चला बघून घ्यायचं. काय म्हटलं आहे, प्रजासत्ताक दिनी रविवार होता, म्हणजे 26 जानेवारी 2014 आहे का, बरं 2014 ला वार कोणता होता, रविवार. तर आपल्याला शोधायचं काय आहे, 14 नोव्हेंबर 2013 तारखेला कोणता वार येतो आपल्याला शोधायचा आहे. तर शोधता येईल का आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, शोधता येईल. बघा आता काय करावं लागेल, आपण दरवेळेस काय करतो, समोर जातो, यामध्ये आपल्याला मागे यायचं आहे. चला, तर 26 जानेवारीला रविवार आहे, तर मग जानेवारी मधले आपल्याला दिवस किती घ्यावे लागतील, 26 तारखेला सोडून देऊ आपण. तर दिवस किती राहतील मग विद्यार्थ्यांनो, 25 दिवस जानेवारी महिन्यातले येतील. ठीक आहे, आता डिसेंबर महिना घ्यावा लागेल आपल्याला 2013चा. आता डिसेंबर महिन्यातले किती दिवस येणार, मग 8 दिवस 3 येणार. ठीक आहे, त्यानंतर त्याचा अगोदरचा महिना नोव्हेंबर, त्याचे किती दिवस घ्यावा लागणार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला डायरेक्ट नोव्हेंबर महिनाच आहे 2013चा. तर मग यातले 14 नोव्हेंबरची गोष्ट विचारली आहे. नोव्हेंबर किती दिवसांचा असतो विद्यार्थी मित्रांनो, नोव्हेंबर असतो आपला 30 दिवसांचा. 14 तारीख विचारली आहे, तर मग आता बाकी किती राहतील, 16. मग आपण 16 दिवस घ्यायचे आहेत का, 16 दिवस नाही घ्यायचे, आपल्याला 14वा दिवस पण घ्यावा लागणार आहे. आणि तो 14 दिवस का घ्यावा लागणार आहे, कारण की 14 नोव्हेंबर आपल्याला तारीख विचारली आहे. मग आपण 26 जानेवारी जर आपण सोडलं तर ही तारीख घ्यावी लागणार आहे, कोणती एक तारीख पकडावच लागणार आहे.
जर ही तारीख सोडली असती तर ती घ्यावी लागली असती, ती सोडली तर ही घ्यावी लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपले किती दिवस येणार मग? बाकी राहिलेले 16 आणि ह्या 14 एक दिवस म्हणजे 17 आपल्याला ते नोव्हेंबर महिन्यातले घ्यावे लागणार. आणि सगळ्यांची ऍडिशन करून घ्यायची आहे. 7 आणि 3 किती होणार? 10 होणार. 10 आणि 5 15 होणार. 15चे 5 आले, हातचा आला 1. 2 आणि 2 किती होणार मग विद्यार्थी मित्रांनो? तर 4. ठीक आहे, म्हणजे 45 दिवस तिथं आले. आता 45 दिवसाला आपण जर 7 ने भागलं तर किती दिवस आहेत विद्यार्थी मित्रांनो? 7 सकम 42. ठीक आहे, म्हणजेच राहिले 3, म्हणजे 3 दिवस बाकी राहतात. ठीक आहे, म्हणजे 3 दिवस बाकी राहतील. आपण नॉर्मली काय करत होतो, जेव्हा आपण सामोर जात होतो त्यावेळेस काय करतो, त्या दिवसाच्या सामोर दिवस आपण ते मोजत होतो. पण यामध्ये आपल्याला आपण यामध्ये सामोर गेलोत का? यामध्ये काय केलं आपण? मागे आलो. तर मागे आलो तर 3 दिवस आपल्याला मागे यावं लागेल. मग रविवार पासून 3 दिवस मागे आल्यावर कोणता वार येईल विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे, रविवार पासून पहिला आला वार शनिवार येईल, शुक्रवार येईल आणि गुरुवार येईल. म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक 3 गुरुवार हे उत्तर निघेल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कळलं असेल सगळ्यांना. नाशिक ग्रामीण पोलीस चालकासाठी आलेला क्वेश्चन होता. चला क्वेश्चन नंबर 10 पुणे शहर पोलीस चालकासाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो. एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही. बघा, त्याच पद्धतीचा क्वेश्चन आहे. 1 फेब्रुवारी 2017 रोजी बुधवार आहे. ठीक आहे, 1 फेब्रुवारी आपल्याला म्हणजे 1 फेब्रुवारी घेतला आहे. चला, 2017च्या 1 फेब्रुवारीला वार कोणता आहे? बुधवार आहे. आपल्याला शोधायचं काय आहे? 1 फेब्रुवारी 2018. ठीक आहे, म्हणजे 18 पर्यंत आपल्याला 17 दिला आहे, 18 काढायचा, म्हणजे एकच वर्ष सामोर गेलं आहे. ठीक आहे, चला बघा. आता 17 जो काही ठराविक वर्ष आहे विद्यार्थी मित्रांनो, तो कोणता लीप वर्ष येतो का साधारण वर्ष येतो? 18 जो काही ठराविक वर्ष आहे तो लीप वर्ष येतो का विद्यार्थी मित्रांनो? येतो का लीप वर्ष? तर तो पण लीप वर्षी येत नाही विद्यार्थ्यांनो. त्यामुळे आपल्याला दोन्ही साधारण वर्ष आहेत. आता हा जर बुधवार असेल त्याच वर्षीचा तोच दिवस, तोच 30 तारीख, तर त्याच तारखेचे काय होतं मग? एक दिवस नॉर्मल वर्षामध्ये ऍड होऊन जातो. म्हणजेच आपला गुरुवार 1 फेब्रुवारी 2018ला गुरुवार हा दिवस येईल. म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक 2 इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो. अत्यंत सोपा क्वेश्चन होता हा. ठीक आहे, चला आता बघा क्वेश्चन नंबर 11 रत्नागिरी पोलीस शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे. एकदा क्वेश्चन वाचून घ्यायचा तुम्ही. बघा, आता यामध्ये पण विचारलं आहे, जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? आता आपल्याला या ठराविक क्वेश्चनला सॉल्व्ह करायसाठी शिक्षक दिन कोणत्या तारखेला येतो हे पण माहित असणं गरजेचं आहे. तर बघा, 5 सप्टेंबरला शिक्षक दिन येत असतो. ठीक आहे, मागच्या क्वेश्चन मध्ये पण मी एकदा सांगितलं. आणि गांधी जयंती आपली येत असते 2 ऑक्टोबर या दिवशी. म्हणजे आपले दोन्ही आपल्याला दिवस, आपल्याला तारीख माहित असणं गरजेचं होतं या क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, तर आपल्याला या दिवशी हा वार येईल, तर या दिवशी कोणता वार येईल शोधायचा आहे. तर बघा, शिक्षक दिन म्हणजेच 5 सप्टेंबर एकाच वर्षीचे दिलं आहे, म्हणजे त्यामुळे काही आपल्याला जास्त काही काढावं लागणार नाही, लवकरच उत्तर येऊन जाईल. 5 सप्टेंबर दिवशी कोणता वार आहे? तर येतो मंगळवार. ठीक आहे, आपल्याला काढायची आहे गांधी जयंती, ऑक्टोबर महिना म्हणजे पुढचाच महिना काढायचा आहे. चला दिवस आपण फाइंड करून घेऊ. तर तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे सप्टेंबर महिन्यात दिवस असतात 30. आपण इथं 5 दिवस घेतलेत, म्हणजे राहिले किती दिवस? 25. ठीक आहे, उरलेले दिवस आहेत सप्टेंबर महिन्यातले 25. आणि ऑक्टोबर महिन्याचा आपल्याला पाहिजे आहे, म्हणजे 2 तारीखच पाहिजे आहे, तर दोनच दिवस इथं ऍड होतील. ठीक आहे, म्हणजे 27 दिवस टोटल आपले इथं आले आहेत विद्यार्थी मित्रांनो. 27ला आपण जर 7 ने भागलं तर 7 त्रिक 21. ठीक आहे, 21 म्हणजे राहिले किती? 6 दिवस. म्हणजे आपल्याला ह्या मंगळवार पासून 6 दिवस तिथे ऍड करावं लागणार आहेत. 6 दिवस ऍड केले म्हणजेच मंगळवारचा मागचा दिवस, 7वा दिवस विचारला असता मंगळवार, म्हणजे मंगळवारचा मागचा दिवस म्हणजेच सोमवार आपलं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर येणार आहे. ठीक आहे, चला क्वेश्चन क्रमांक 12 बघून घ्या. वाशिम पोलीस चालक शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही. चला बघून घेऊ. आता काय म्हटलं आहे, एक ठराविक दिवस आहे, ह्या दिवसाच्या 10 दिवसापूर्वी, ठीक आहे, मी निगेटिव्ह 10 देतो, म्हणजे 10 दिवसापूर्वी तुम्ही समजून घ्या कोणता वार आहे? शुक्रवार आहे. ठीक आहे, मग हा जर मी 10 दिवसा अगोदरचा जो काही वार होता शुक्रवार, याला जर गृहीत धरलं
तर हा जो काही ठराविक दिवस असेल ना विद्यार्थी, पुढचा 10वा दिवस म्हणू शकतो. ठीक आहे. आता काय म्हटलं आहे 10 दिवसापूर्वीच. आता उद्या नंतर तिसरा दिवस म्हणजे हा काय झाला 10वा दिवस. ठीक आहे. उद्या म्हणजे 11वा दिवस होईल. ठीक आहे. त्यानंतर तिसरा दिवस म्हणजे 3 दिवस अजून पुन्हा ऍड होतील. ठीक आहे. म्हणजे 11 आणि 3 किती होणार 14 दिवस. म्हणजे शुक्रवार नंतर 14 दिवस इथं आपल्याला मोजायचे आहेत. कळलं का विद्यार्थी मित्रांनो? काय म्हटलं आहे आपल्याला एक दिवस घ्यायचा होता, त्याच्या 10 दिवसा अगोदर शुक्रवार होता. ठीक आहे. म्हणजे जर शुक्रवारला आपण गृहीत धरलं तर शुक्रवार नंतर प्लस 10 दिवस कोणता वार असेल, जो आपण ठराविक वार घेतला तो 10वा दिवस असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर शुक्रवार नंतरचा 10वा दिवस असणार आहे. उद्या म्हणजे हा 10वाचा समोरचा दिवस 11वा दिवस उद्या होईल ना. आज जर आपण 10वा दिवस पकडला तर उद्या 11वा दिवस होईल. ठीक आहे. आणि त्यानंतर तिसरा दिवस म्हणजे 3 दिवस तिथे पुन्हा ऍड करावं लागतील. म्हणजेच आपल्याला टोटल 14 दिवस काढायचे होते. तर 14वा दिवस कोणता येईल, हा कोणता वार येईल आपल्याला शोधायचा आहे. तर बघा शुक्रवार हा 10वा दिवस येणार. मी तुम्हाला दरवेळेस सांगतो 14ला जर आपण 7ने भागलं तर काय येईल, बाकी शून्य राहते. म्हणजे शून्य राहिल्यावर जो काही दिवस आहे तोच दिवस उत्तरामध्ये येणार आहे. म्हणजे शुक्रवार असेल तर 14वा दिवस सुद्धा शुक्रवारच येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 इथं बरोबर विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. कळलं सगळ्यांना? चला समोरचा क्वेश्चन बघून घेऊ. वाशिम पोलीस चालकासाठी आलेला क्वेश्चन आहे. इथं क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही. बघा विद्यार्थ्यांनो काय म्हटलं आहे 14 जूनला बुधवार आहे. ठीक आहे. मी 14 जून इथं काढून घेतो. त्या दिवशी कोणता वार आहे बुधवार. 15 ऑगस्ट रोजी कोणता वार असेल, 15 ऑगस्टला आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे. आपल्या स्वातंत्र्य दिवशी कोणता वार असेल, स्वातंत्र्य दिनी कोणता वार येईल आपल्याला शोधायचं आहे. चला आता 14 जून, जून महिना किती दिवसांचा असतो विद्यार्थी मित्रांनो? सगळ्यांना माहिती आहे 30 दिवसाचा. 14 दिवस गेले तर राहिले किती दिवस? 16 दिवस. ठीक आहे. जुलै महिन्यात किती दिवस असतात? 31. पण आपल्याला काय घ्यावं लागेल? 3 दिवस घ्यावे लागतील फक्त ऑड दिवस. ठीक आहे. तो पूर्ण महिना यामध्ये टॅली होईल, त्यामुळे आपण 3च दिवस घेतले. ठीक आहे. आता जुलै महिन्यानंतर कोणता आहे? ऑगस्ट. तर आपल्याला 15 ऑगस्ट काढायचा आहे, म्हणजे ते 15 दिवस घ्यावे लागणार आहेत. ठीक आहे. सगळ्यांची करायची ऍडिशन. 6 आणि 3 9, 9 आणि 5 किती होणार? 14. 14चे 4 आले, हातचाला 1, 1 आणि 1 2 आणि हातचालेला 1 म्हणजे 3. 34 दिवस झाले. आपण 34ला काय करायचं? 7ने भागून द्यायचं. 34ला 7ने भागल्यावर काय होईल? 7 चोक 28. म्हणजेच किती राहिले विद्यार्थी मित्रांनो? तर 6 दिवस 28, 6 दिवस आपले बाकी राहिले. म्हणजे 6 दिवस जे काय येतील बुधवारपासून 6 दिवस आपण समोरचे घ्यायचे. म्हणजेच बुधवारच्या मागचा दिवस म्हणजेच आपला मंगळवार हा आपला उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. कळलं? चला क्वेश्चन क्रमांक 14 बघून घ्या. वाशिम पोलीस चालकासाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो. इथं क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही. बघा तुम्हाला सांगितल्यानुसार खालीलपैकी लीप वर्ष कोणते? आता मागच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला शतक वर्षांचं दिलं होतं, यामध्ये साधारण वर्ष आहेत. तर साधारण वर्षाची तुम्हाला तर कन्सेप्ट माहित आहे. कन्सेप्ट काय आहे? ज्या वर्षाला 4 या संख्येने भाग जात असेल तो वर्ष लीप वर्ष होतो. तर बघा मग 2022ला 4ने भाग जातो का? तर 2022ला 4ने भाग जात नाही. ठीक आहे. 2014ला 4ने भाग जातो का? तर 2014ला 4ने भाग जात नाही. 2006ला 4ने भाग जातो का? तर 2004ला पण 6ने भाग जात नाही. 2020ला भाग जातो का 4ने? 2020ला भाग देऊन बघू. भाग जातोच. मी एकदा भाग देऊन देतो तुम्हाला. ठीक आहे. काय होईल? 4 पंचे 20 होणार. ठीक आहे. आपण डायरेक्ट घेतलं म्हणजे 0 येईल आणि 4 पंचे अजून 20 म्हणजे 505 आपलं ते उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच आपलं जे काय चौथा ऑप्शन आहे ते बरोबर येईल. ठीक आहे. अत्यंत सोपा क्वेश्चन होता. चला वेळ न घालवता पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. पुढचा क्वेश्चन आहे चंद्रपूर पोलीस शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो. एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही. बघा काय म्हटलं आहे 4 सप्टेंबर 1993 रोजी कोणता वार आहे? शनिवार आहे. चला मी लिहून घेतो. 4 सप्टेंबर 1993 या दिवशी येतो शनिवार. तर 1993 सालच्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या तारखेला कोणता वार असेल? म्हणजे त्याच वर्षाचा शेवटचा, त्याच महिन्यातला शेवटचा दिवस आपल्याला शोधायचा आहे. ठीक आहे. आता 4 सप्टेंबर 1993 शनिवार आहे.
4 सप्टेंबरला शनिवार आहे, तर आपल्याला सप्टेंबर महिना सगळ्यांना माहित आहे किती दिवसांचा असतो विद्यार्थ्यांनो, तर सप्टेंबर महिना असतो 30 दिवसांचा. ठीक आहे, तर 4 सप्टेंबरला शनिवार आहे, शनिवार आपण मायनस करून टाकू. आता 30 दिवसातून आपण 4 दिवस मायनस केले तर किती दिवस राहणार आहेत, 26 दिवस राहणार आहेत. तर मग बघा 26ला आपण 26 दिवस राहतील ना, तर 26ला आपण काय करायचं, काय करणार विद्यार्थी मित्रांनो, 7ने भाग देऊ. तर 7 त्रिक 21, राहिले किती 5. ठीक आहे, तर 5 दिवस समोर ऍड होतील. तर शनिवार नंतर 5 दिवस म्हणजे काय येईल मग, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. ठीक आहे, म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक 3 इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कळलं असेल सगळ्यांना. चला पुढचा क्वेश्चन बघा. चंद्रपूर पोलीस शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे, एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही. चला क्वेश्चन बघून घेऊ विद्यार्थ्यांनो. काय म्हटलं आहे, जॉनचा जन्म 1980 साली झाला, डेव्हिडचा जन्म 1940 साली झाला. तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे, म्हणजे आपल्याला विधान दिल्यात, कोणते सत्य असेल ते आपल्याला शोधावं लागेल. ठीक आहे, जॉन कोणत्या वर्षीचा आहे, 1980चा, आणि डेव्हिड कोणत्या वर्षीचा आहे, तर आहे 1940चा. ठीक आहे, तर विधान कोणते सत्य आहे आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे, जॉनचे वय डेव्हिडच्या दुप्पट आहे. आता आपल्याला वय कसं काढता येईल, दुप्पट कशा पद्धतीने आपण दुप्पट काढू शकतो, आपल्याला कोणतं गृहीत धरून आपण ते दुप्पट काढू शकतो ते आपल्याला कळणारच नाही, म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक 1 इथं बरोबर येणार नाही. डेव्हिडचे वय जॉनच्या दुप्पट आहे. आता डेव्हिडचे वय जॉनच्या दुप्पट आहे हे पण कशा पद्धतीने काढू शकतो. ठीक आहे, वय तर डेव्हिड तर जॉनपेक्षा मोठा आहे, पण एक कोणत्या ठराविक वर्षी ते वय येईल हे पण आपल्याला काढता येत नाही, त्यामुळे ते पण आपला पर्याय क्रमांक 2 पण इथं चुकीचा होईल. ठीक आहे, आता काय म्हटलं आहे, डेव्हिड 40 वर्षांनी मोठा आहे. आता तुम्ही गोष्ट ऑब्झर्व केली का, इथं डेव्हिड 1940चा आहे आणि जॉन आहे 1980चा. तर डेव्हिड 40 वर्षांनी मोठा येईल का त्याच्यापेक्षा, लहान येईल का. मी तुम्हाला सांगितलं होतं लहानची कन्सेप्ट काय येईल, जेव्हा त्यापेक्षा समोरच्या वर्षी जन्म झालेला असेल तर त्यावेळेस तो लहान, आणि मागे झालेला असेल तर तो येईल मोठा. मग यामध्ये बघा जॉन पेक्षा डेव्हिड जो आहे तो मागे जन्मलेला आहे, म्हणजे त्यापेक्षा मोठा आहे, आणि जर 80 आणि 40चा जर फरक घेतला तर 40 वर्षाचा येतो, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला आता काय म्हटलं, 2000 साली डेव्हिडच्या वयाच्या दुप्पट होईल, म्हणजे 2000 या ठराविक वर्षी घेतलं आपण तर डेव्हिडच्या वयाच्या दुप्पट होईल जॉनचे वय. होईल का विद्यार्थी मित्रांनो. आता 2000 साली डेव्हिड किती वर्षाचा होईल, तर तो होईल 60 वर्षाचा. ठीक आहे, आणि जॉन किती वर्षाचा होईल 2000 साली, 20 वर्षाचा. तर होईल का, होणार नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 पण इथं चुकीचं होईल, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर येईल. चला कळलं सगळ्यांना. अशा पद्धतीनं वार काढणे हा जो काही प्रकार होता, अत्यंत महत्वाचा जो काही प्रकार होता आपला दिनदर्शिकेमधला, आणि सगळ्या पद्धतीचे आपण क्वेश्चन इथं घेतले विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आता मी असं गृहीत धरतो की तुम्हाला सगळ्या पद्धतीचे जे काही क्वेश्चन आहेत ते येतीलच. आणि आता जो काही राहिलेला आपला प्रकार आहे म्हणजे एज वगैरे काढणे किंवा तारीख वगैरे काढणे, हे आपण आता उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघायच्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तोपर्यंत रेग्युलर प्रॅक्टिस करत राहा. आपल्या चॅनलला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून, आणि बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे जेणेकरून जे काही नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पडतील ते सगळ्यात अगोदर तुम्हाला भेटणार आहेत. ठीक आहे, आणि रेग्युलर प्रॅक्टिस करत राहा. व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आणि आनंदित राहा, मजेत राहा, आणि रेग्युलर आपली अभ्यास आपला करत राहा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, नवीन एका व्हिडिओ सोबत आपण उद्या पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.